ठाकरेंच्या परभणी दौऱ्यात शेतकरी महिलेनं व्यथा मांडल्यात। अतिवृष्टी झाल्यानं पतीसह आत्महत्येचा विचार केला, मात्र लेकीसाठी जिवंत राहिले असं त्या महिलेचं म्हणणं आहे। महिलेला यावेळी अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं। मुलीला डॉक्टर बनायचं असल्यानं तिच्या स्वप्नांसाठी जगतोय असं त्या महिलेचं म्हणणं आहे। ठाकरेंच्या शिवसेनेने मुलीच्या वैद्यकीय शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचललाय। तुम्ही खचून जाऊ नका, मुलीच्या शिक्षणाचा खर्च आम्ही करतो। ठाकरेंकडून महिला शेतकऱ्याला हे आश्वासन देण्यात आलंय। आम्ही जगाचे पोशिंदे असून आज आम्हाला उपाशी राहायची वेळ आली। आमच्या तोंडातला घास गेला। नाना म्हणलं तसं देवानं आमच्या तोंडातला घास घेतला। कसा घेतला? आता एकरी किती 2-2.5 क्विंटल कापूस निघायला, आम्ही खर्च किती केला आणि त्याच्यात निघायलाय किती, उत्पन्न किती व्हायले आणि खर्च आम्ही व्याजानं पैसे काढलेले ते कसे फेडायचे? आणि मग ते आता पहा, तुम्हाला वाटत असेल खूप फुटल्याला कापूस दिसायला, पण ते पहिला माल असतो ना ते सगळा गळून गेलाय आणि नुसता हलका कापूस भरायला। मग आम्ही करायचं काय? आणि हे आम्हाला ती 5 आणि 6 हजार नकोच आम्हाला। आम्ही इतके स्वाभिमानी येते असं वाटलं होतं दिवाळीच्या वेळेस ते 5-6 हजार आलेले आम्हाला नको। आम्हाला आमच्या शेताच्या मालाला भाव पाहिजे, आम्हाला आमच्या हक्काचं पाहिजे। कारण आम्ही तेही घेतले नसते, आम्ही खूप स्वाभिमानी आहे, तेही घेतले नसते, पण लेकरा बाळाकडे पाहून आम्हाला ते घ्यावं लागले। आमचंच असून आम्हाला असं परक्यासारखं घ्यावं लागते। कारण लेकर आमची दिवाळी कशी करायची आम्ही काय? आज मी प्रत्येकाच्या घरात आमची प्रत्येकाची चांगल्या घरच्याची दिवाळी चांगली झाली असेल, पण मी माझे सोन्यासारखे 2 लेकरं आलेत। काय केलं होतं मी फक्त गुलाबजामुनचे 2 पुडे आणले आणि चिवडा केला होता। एवढे सोन्यासारखे लेकरं माझे इतके लांबून आलेले। त्याच्यानंतर हे झालं आमचा जगाचा पोशिंदा असून कसा हा पोशिंदा उपाशी राहिला? दुसरं शिक्षणाचं काय म्हणले होते, मुलींना फी माफ आहे। आज माझी मुलगी ह्या इथल्या शाळेतून मेडिकल कॉलेजला लागली, फीस माफ कसली हो? तिथं तर फीस भरावं लागली। काय करायचं आम्ही? कसं करायचं सांगा? फीस कशी